नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन रिॲक्शनला, ज्या रिॲक्शनचं नाव आहे रिॲक्शन विथ सोडियम मेटल. तुम्हा सर्वांना माहीत आहे आपण कशाबद्दलची माहिती घेत आहोत. तर आपण घेत आहोत 3 महत्त्वाच्या रिॲक्शन्स. आपण कुणाच्या रिॲक्शन्स बघत आहोत? अल्किल हलाइडच्या. पहिली रिॲक्शन आपण पूर्ण केली, ज्याचं नाव होतं सबस्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक प्रकारच्या रिॲक्शन्स. दुसरी रिॲक्शन बघितली इलिमिनेशन रिॲक्शन. आणि आता आपण सुरुवात करत आहोत रिॲक्शन विथ मेटल. आता याच्यामध्ये परत 2 भाग आहेत. एक भाग रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल, त्याच्याबद्दलची माहिती आपण अगोदर घेतली. तुम्हा सर्वांना माहीत आहे अल्किल हलाइडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत केल्यास अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणजेच ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होतो. एक अभिक्रिया याच्या अगोदर पूर्ण केली आपण. आणि आता सुरुवात करूयात नेक्स्ट रिॲक्शनला. नेक्स्ट मेटल तो म्हणजे सोडियम मेटल. रिॲक्शनचं नाव आहे रिॲक्शन विथ सोडियम मेटल, त्यालाच म्हणतात वुड्स रिॲक्शन. ह्या अभिक्रियेचं जे नाव आहे वुड्स रिॲक्शन असं म्हणतात. आता ह्या अभिक्रियेमध्ये काय होतं नेमकं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. रिॲक्शन व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या रिॲक्शनला एक विशिष्ट नाव आहे वुड्स रिॲक्शन. ह्याला म्हणतात नेम्ड रिॲक्शन. नेम्ड, तुम्हाला माहित आहे एखाद्या रिॲक्शनला शास्त्रज्ञाच्या नावावरून जर नाव पडलं तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणतात? नेम्ड रिॲक्शन. वुड्स नावाचा शास्त्रज्ञ, त्याच्या नावावरून ह्या रिॲक्शनला नाव पडलं वुड्स रिॲक्शन. ओके, तर त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपण घेणार आहोत. आता रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. पहा, आर एक्स, ठीक आहे, 2 घ्यायचे आर एक्स, त्याची अभिक्रिया करायचं मेटल सोबत 2Na, ठीक आहे. अजून एक आर एक्स घेऊ आपण, उलट लिहू आर एक्स. नीट बघा बरं का, आर एक्स 2 घ्यायचे आणि त्याची अभिक्रिया सोडियम सोबत करायची. मग अभिक्रिया कशी होते तुम्हाला मी सांगतो. आता बघा, प्रोडक्ट रिॲक्शन होते इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. नीट आहे का बरं का? या ठिकाणी आपण काय करतोय? अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत करतोय. अल्किल हलाइडचे किती मॉलिक्युल्स घेतले? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हलाइड अँड 2 मोल्स ऑफ द सोडियम मेटल. 2 सोडियमचे मेटल घेतले, 2 अल्किल हलाइड ह्यांची अभिक्रिया आपण केली. आता काय होईल? ह्याच्यामध्ये एक्स आणि Na एकमेकासोबत कंबाईन होतील. हे पहा, अशा प्रकारे सोपी रिॲक्शन करू आपण. ठीक आहे, बरोबर आहे. आता काय होईल? इकडे आर, इकडे आर, 2 आर उरले. हे बघा, आर आर, बरोबर आहे. आता काय होईल? 2 Na 2x म्हणजे काय? प्लस 2NaX. संपलं. रिॲक्शन अगदी सोपी आहे. रिॲक्शन मध्ये वेगळं काहीही सांगायची आवश्यकता नाही. रिॲक्शन इज व्हेरी अँड व्हेरी सिंपल. अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केली. पहा, अल्किल हलाइड मध्ये 2 हॅलोजन हे सोडियम मेटल सोबत कंबाईन झाले, तयार झालं 2NaX. आणि हे 2 आर एकमेकासोबत कपल झाले. हे दोन्ही आर एकमेकासोबत कंबाईन झाले. हे दोन्ही आर एकमेकाशी जोडले, म्हणून आर कंबाईन विथ द आर. आर हा आरला जोडला, तयार झालं आर आर. आणि आर आर म्हणजेच अल्केन. आर आर म्हणजेच अल्केन. आणि एक लक्षात घ्या, ह्या आर मध्ये जेवढे कार्बन आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट कार्बन ह्याच्यामध्ये असते. तुम्ही ह्या आर मध्ये जेवढे कार्बन घेता त्या कार्बनच्या संख्येपेक्षा ह्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त असते. इट कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स दॅन द अल्किल हलाइड. समजलं? हे एक महत्वाचं वाक्य लक्षात घ्या. आणि मग बघा, आता ह्याचं नाव काय? अल्किल हलाइड. ते बी अल्किल हलाइड आहे. आणि तयार काय झालं? अल्केन. ह्याला म्हणतात हायर अल्केन. काय म्हणतात? हायर अल्केन. रिॲक्शन लिहिली. आता ह्या रिॲक्शनला शॉर्टकट लिहू. शॉर्टकट बघा, किती आर एक्स आहेत? 2. असं लिहायचं 2RX. किती? 2RX. एकच आहे. असं लिहा, असं लिहा, तुम्हाला जे सोपं वाटतं ते लिहा. इथं ऑर लिहितो वाटल्यास ऑर. असं लिहा किंवा असं लिहा. सोडियम मेटल किती? 2 इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. परत तीच अभिक्रिया, त्याच्यामध्ये कसलाही बदल नाही. पहा, हे 2x आणि हे 2 Na आहे की नाही, आणि हे 2 R उरले. चला, काही
2R प्लस 2NaX. रिॲक्शन पूर्ण. ही रिॲक्शन एकच आहे. तुम्ही असं घ्या किंवा असं घ्या, काहीही फरक पडणार नाही. मग बघा याचं नाव काय होईल? अल्किल हलाईड. आणि हे असेल हायर अल्केन. ह्याला काय म्हणतात? हायर अल्केन. कारण ह्याच्यामधल्या कार्बनची संख्या अल्किल हलाईड पेक्षा जास्त असते. पहा, अगदी सोपी रिॲक्शन जी तुमच्या समोर मी केलेली आहे. या संपूर्ण अभिक्रियेमध्ये काय झालं? अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत झाली आणि त्या ठिकाणी हायर अल्केन तयार झाला. मग अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे त्याला म्हणतात वुड्स रिॲक्शन. काय म्हणतात? वुड्स रिॲक्शन. बोला, काय म्हणतात? वुड्स रिॲक्शन. मग आता याची व्याख्या आपण करू. समजलं का? आणि व्याख्या करताना एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. नेमकं होतं काय संपूर्ण अभिक्रियेमध्ये? आता लिहिलं, हा अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत होते. ठीक आहे. आता इन द प्रेझेन्स ऑफ च्या सानिध्यात, कुणाच्या सानिध्यात? ड्राय इथरच्या. ड्राय इथर कोण आहे? सॉल्व्हंट आहे. इथं लिहितो मी खाली, सॉल्व्हंट म्हणून वापर करतात. सॉल्व्हंट म्हणून वापर करतात. ओके, कुणाचा? ड्राय इथरचा. आणि मग तयार काय झालं? हायर अल्केन. आणि एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं कधी पण, हा जो अल्केन आहे याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही अल्किल हलाईड मध्ये असलेल्या कार्बनच्या संख्येपेक्षा जास्त असते. आता अल्किल हलाईड मध्ये कार्बन किती आहे? एक आहे समजा, हिथं 2 येतील. कारण हिथं 1 अधिक हिथं 1 असे एकूण 2 होतील ना, म्हणून इथं 2 येतील. फक्त आपण इतकंच लक्षात ठेवू की तयार होणारा जो अल्किल हलाईड आहे त्याच्यामध्ये असलेल्या, तयार होणाऱ्या हायर अल्किल मध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही तो ज्या अल्किल हलाईड पासून तयार होतो त्याच्यापेक्षा जास्त असते. सो द अल्केन कंटेन्स मोर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स दॅन द अल्किल हलाईड. समजलं का? म्हणून लक्षात घ्या, हायर अल्केन मध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही अल्किल हलाईड मध्ये असलेल्या कार्बनच्या संख्येपेक्षा जास्त असते. हे एक महत्वाचं वाक्य त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे आहे. झालं. आता काय होतं, कसं होतं ते फक्त पद्धतशीर तुमच्या समोर मांडायचं आहे. आता सांगा मग कसं काय केलं आपण? अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केली. कुणाच्या सानिध्यात? इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हा ड्राय इथर कोण आहे? सॉल्व्हंट आहे. आणि मग तयार काय झालं? अल्केन. आणि अल्केन कसा तयार झाला? अल्केन असा तयार झाला ज्या अल्केन मध्ये अल्किल हलाईड मध्ये असलेल्या कार्बनपेक्षा जास्त कार्बनची संख्या आहे. लक्षात घ्या, या वुड्स रिॲक्शन मध्ये जो अल्केन तयार होतो त्या अल्केन मध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही कधी पण अल्किल हलाईड पेक्षा, ज्या अल्किल हलाईड पासून तो तयार होतो त्या अल्किल हलाईड पेक्षा जास्त असते. बस हे एक महत्वाचं वाक्य ऍड करा. बाकी अगदी सोपं आहे. आता व्याख्या करायला काय हरकत नाही. मग काय हो का? अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केल्यास इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर सॉल्व्हंट, तेव्हा त्या ठिकाणी हायर अल्केन तयार होतो. आणि ज्या अल्केन मध्ये कार्बनची संख्या ही अल्किल हलाईड पेक्षा जास्त असते अशा रिॲक्शनला आपण वुड्स रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी शब्द प्रयोग केला आपण हायर अल्केन. हायर म्हणजे जास्त आहे, म्हणजे अल्किल हलाईड मध्ये असलेल्या कार्बनच्या संख्येपेक्षा याच्यामधली कार्बनची संख्या ही काय? जास्त, म्हणून त्याला हायर अल्केन हा शब्द प्रयोग केला. आता तीच व्याख्या या ठिकाणी आपण करूया. बस मग आता तो शब्द डिफाईन करू आपल्या भाषेमध्ये. पहा, व्हेन अल्किल हलाईड इज रिएक्टेड विथ सोडियम मेटल in the presence of dry ether as a solvent, then it gives higher alkane containing more number of carbon atom than the alkyl halide. वाक्य बघा, containing more number of carbon atoms than the alkyl halide म्हणजे काय? म्हणजे तयार होणाऱ्या अल्केन मध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही तो ज्या अल्किल हलाईड पासून तयार होतो त्या अल्किल हलाईड पेक्षा जास्त असते. बस त्या प्रकारे तो शब्द प्रयोग आपल्याला डिफाईन करायचा आहे. अशा प्रकारे वुड्स रिॲक्शन म्हणजे काय त्याची एक सोपी व्याख्या या ठिकाणी आपण केलेली आहे. पहा कसं आहे, पुन्हा सांगतो. व्हेन अल्किल हलाईड इज रिएक्टेड विथ सोडियम मेटल
in the presence of dry ether as a solvent, then it gives higher alkane containing more number of carbon atoms than the alkyl halides. Then it forms a alkane, and that alkane contains more number of carbon atoms than the alkyl halide. झालं. मग असे तुम्ही ती व्याख्या करा, संपलं. अशा प्रकारची त्याची व्याख्या, तो शब्द त्या ठिकाणी आपल्याला सहजपणे डिफाईन करता येतो. ते त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. सर्वांना कळालं? सर्वांना समजलं? पहा, अशा प्रकारची आपली वुड्स रिॲक्शन, अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत करणे, ड्राय इथर या सॉल्व्हंटच्या सानिध्यात तयार होणे हायर अल्केन, अशा प्रकारची जी संपूर्ण अभिक्रिया आहे, द होल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज वुड्स रिॲक्शन. वुड्स रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट हायर अल्केन. वुड्स रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट हायर अल्केन. वुड्स रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट हायर अल्केन. झालं, संपलं. आता रिॲक्शन कशी काय, संपूर्ण भाग सांगितला. ह्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. जास्त गडबड करण्याची आवश्यकता नाहीये, सहज तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घेऊ शकता. ओके, पॉज करून लिहा. आता बघा, आता हेच रिॲक्शन थोडी वेगळ्या प्रकारे मी सांगितलेली आहे. आर एक्स दोन घेतले, त्याची अभिक्रिया केली सोडियम मेटल सोबत इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. आता रिॲक्शन कशी होते, काय होते, तुम्ही लक्षात घ्या. आता सोडियम मेटल काय करतो, ह्या दोन्ही हॅलोजनला आपल्याकडे घेतो. हा सोडियम मेटल आहे, हे एक्स म्हणजे हॅलोजन, ह्या दोन्ही हॅलोजनला आपल्याकडे बोलावतो. सोडियमचा मेटल दोन्ही हॅलोजनला आपल्याकडे बोलावतो, सोबत घेतो. आणि मग हा सोडियम ह्या हॅलोजनला म्हणतो, काय म्हणतो पहा, मी सांगतो काय म्हणतो. हा सोडियम त्या हॅलोजनला काय म्हणतो, हॅलोजन आ आ आ, हॅलोजन आ आ आ. अल्किल ग्रुपला सोडून तू, ओ अल्किल ग्रुपला सोडून तू माझ्याकडं आ, हॅलोजन आ आ आ, हॅलोजन आ आ आ. टिन टिडी टिन टिन टिडिंग डिंग डी टिडी डी टिडी. झालं. मग आता काय होतो, हे दोन्ही हॅलोजन सोडियमकडे आले, म्हणजे हे दोन्ही हॅलोजन ह्या सोडियमकडे आले. आता हे दोन्ही हॅलोजन सोडियमला काय म्हणतात बघा, हे दोन्ही हॅलोजन ह्या सोडियमकडे येणार आहेत, पण काय म्हणून येतील बघा. हॅलोजन म्हणते सोडियमला, तुमने पुकारा और हम चले आए, अल्किल ग्रुप को छोड़ के आए रे, तुमने पुकारा और हम चले आए. झालं. हो का, हे पण हॅलोजन हे पण हॅलोजन दोन्ही आले सोडियमकडे. हो का, मग लेवाची तर 2Na एक्स, हे 2Na 2x दोन्ही त्याच्याकडे आले. मग आता आर आणि आर काय एकटं राहिले की, आता हे बी आर एकटं राहिलं, हे बी आर एकटं राहिलं. मग आता हे दोघं एकमेकाकडे बघलं की, आता मग आता हे आर त्या आरला काय म्हणते, रुपेरी वाळूच्या वनात वनात ये ना, जवळ ये ना आर, जवळ ये ना ए आर, जवळ ये ना ए आर, जवळ ये ना. मग हे आर ह्या आरच्या जवळ जाते. हो का, आर आणि ए आर, हो का, प्लस NaX. वुड्स रिॲक्शन बोला, वुड्स रिॲक्शन बोला, वुड्स रिॲक्शन. झालं. हीच रिॲक्शन वुड्स रिॲक्शन. अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केली, ड्राय इथरच्या सानिध्यामध्ये तयार झाला हायर अल्केन. आणि एक लक्षात घ्या, ह्या अल्केन मध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही अल्किल हलाइड मध्ये असलेल्या कार्बनच्या संख्येपेक्षा जास्त असते, ज्या अल्किल हलाइड पासून हा अल्केन तयार होत असतो. झाली संपूर्ण रिॲक्शन लिहिली मी तुमच्या समोर. आपण ह्याच्यापेक्षा वेगळं काय लिहायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपली ही संपूर्ण अभिक्रिया आहे. हे जनरल रिॲक्शन तुमच्या समोर आहे. आता काही उदाहरणं आपण समजून घेऊयात आणि मग ही संपूर्ण रिॲक्शन या ठिकाणी आपण पूर्ण करूया. कळलं सर्वांना? पॉज करून लिहा. आता उदाहरणं आपण घेऊ. आता एक एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊयात. वुड्स रिॲक्शनच्या रिॲक्शन अगदी सोप्या आहेत. अल्किल हलाइड 2 घ्यायचे, त्याची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत करायचा आहे आणि तयार होतो हायर अल्केन, ज्याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही अल्किल हलाइडच्या कार्बनपेक्षा जास्त असते, ज्या अल्किल हलाइड पासून तो तयार होतो. बघा,
पहिला अल्किल हलाईड घेऊ आपण, CH3Cl घेतला आपण, बरोबर आहे. ह्याची अभिक्रिया करू आपण सोडियम मेटल सोबत. आता अजूनही घेऊ आपण CH3Cl, दोन घ्यायचे हो का, CH3Cl लिहिताना फक्त उलट लिहिले, आधी Cl लिहिलं मग CH3. तुम्हाला कळण्यासाठी अगोदर Cl लिहिलं नंतर CH3, त्याच्यामध्ये काय बी फरक पडत नाही. समजलं का? हिकडचं तिकडं लिहिलं, तिकडचं इकडं लिहिलं, त्याच्यामुळे काय बी फरक पडत नाही. कळलं की नाही? ओके. आता बघा, आता रिॲक्शन कुणाच्या सानिध्यामध्ये घडली? ड्राय इथरच्या सानिध्यामध्ये. पहा कशी रिॲक्शन घडते. आता सोडियम काय करतो? दोन्ही हॅलोजनला घेऊन जातो. सोडियम जो आहे ना, दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जातो हो का, इकडचा आणि इकडचा. उरलं काय? इकडे CH3, इकडे CH3, हे दोघे एकमेकाला कपल होतील. उरलेले हे R आणि हे R आहे. हे तर CH3 घेतला आपण, हे दोन्ही एकमेकाला कपल होतील, एकमेकाला जॉईन होतील, एकमेकाला जोडले जातील. आणि मग बघा प्रवाट कसा येतो आपला हो का, CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस 2 Na आणि 2 Cl म्हणजे 2 NaCl झाली. रिॲक्शन पूर्ण झाली आपली. फार सोपा आहे. CH3 ह्या दोघांची कपलिंग झाली, 2 Na 2 Cl 2 NaCl, संपलं. पहा एकाचं नाव लिहू आपण इथं, मिथिल क्लोराईड. आणि तयार झालं इथेन. आता मला सांगा, इथेन मध्ये किती आहे कार्बन? 1 2. आणि मिथिल क्लोराईड मध्ये कार्बन किती आहेत? एकच आहे. इथं हे क्लोरीन आहे, Cl आहे, हे इथे एकच कार्बन आहे, ह्याच्यामध्ये 1 2 आहे कार्बन. म्हणून म्हटलं, काय म्हटलं, अल्केन मध्ये कार्बनची संख्या ही अल्किल हलाईड मध्ये असलेल्या कार्बन पेक्षा जास्त असते. ज्या अल्किल हलाईड पासून तो तयार होतो, इथं एकच आहे, इथं 2 आहे. म्हणजे ते आपण लिहिलेलं वाक्य, हे बी आपल्या लक्षात आलं पाहिजे. एक उदाहरण, दुसरे उदाहरण घेऊ आपण. पहा, CH3 CH2 Cl प्लस 2 Na. आता हे लिहू, उलट लिहू, आधी Cl लिहू, मग CH2, मग CH3, उलट लिहू. हेच पण उलट लिहू आपण, ठीक आहे. प्लस कशी Cl CH2 CH3. पहा हे 2 Cl आणि 2 Na निघून जातील. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. झालं. आता काय होईल बघा, हे 2 Na 2 Cl निघून जातील. हा सोडियम ह्या दोन्ही Cl ला घेऊन जातो. उरलं काय? CH3 CH2 आणि CH3 CH2, हे दोन्ही जोडा एकमेकाला. कशी बघा रिॲक्शन, CH3 CH2 मग तिकडचा आधी CH2 मग CH3 प्लस 2 NaCl. संपलं. ह्या नाव, ह्याचं नाव काय? CH3 CH2 म्हणजे इथिल, Cl म्हणजे क्लोराईड, म्हणजे काय नाव होईल? इथिल क्लोराईड. ह्याचं नाव होईल ब्युटेन, N ब्युटेन किंवा नुसतं ब्युटेन लिहावं. झालं. बघा दुसरं उदाहरण आहे. या अभिक्रियेमधलं एकच महत्वाचं वैशिष्ट्य आहे की तुमच्या अल्किल हलाईड मधला हॅलोजन निघून जातो, सोडियम सोबत निघून जातो. तुमच्या अल्किल हलाईड मधला हॅलोजन हा सोडियम सोबत निघून जातो. उरले दोन्ही R एका ठिकाणी येतात आणि तयार होतो हायर अल्किल. अशा प्रकारची अभिक्रिया आहे. झालं हो का, इकडचा R इकडचा R जोडला, इकडचा R इकडचा R जोडला. ह्या ठिकाणी बघा तुम्ही, इकडचा R इकडचा R जोडला. अशा प्रकारच्या संपूर्ण अभिक्रिया आहे. झालं इतकंच. अजून एक उदाहरण घेऊ आपण. CH3 CH CH3 Cl आयसोप्रोपिल ग्रुप आहे, आयसोप्रोपिल क्लोराईड प्लस 2 Na घेऊ आणि पुन्हा हेच उलट घेऊ, आधी Cl मग CH मग CH3 आणि मग CH3 इन द प्रेझेन्स ऑफ सांगा ड्राय इथर. आता रिॲक्शन कशी होते बघा. परत हा सोडियम काय करतो? दोन्ही Cl ला घेऊन जातो. हा चला, हा सोडियम ह्या दोन्ही Cl ला घेऊन गेला. इकडचा R इकडचा R एकमेकाला जोडेल. जसं इकडचा R इकडचा R इथं जोडला एकमेकाला, तसं इथं होईल. आणि मग प्रोडक्ट तयार होईल आपला. काय होईल? CH3 CH CH3, तिकडे आधी CH ठेवा, CH3 CH3 प्लस 2 NaCl. असे कितीही उदाहरणं घेता येईल. काही उदाहरणं तुम्हाला कळण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेली आहेत. हो का, ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल क्लोराईड आणि ह्याचं नाव आहे, नंबरिंग द्या काही नाव बघा. काय 2 ला आणि 3 ला 2 आहेत म्हणजे 2 3 डायमिथिल ब्युटेन. झालं. अशा प्रकारची उदाहरणं
तर हे उदाहरणं सुद्धा या ठिकाणी आपण घेतले, रिॲक्शन समजून घेतली. आता या रिॲक्शनच्या काही मर्यादा आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. ती लिमिटेशन्स पण या ठिकाणी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू की वुड्स रिॲक्शनमध्ये काय लिमिटेशन्स आहेत, ह्याच्या काय त्रुटी आहेत, ह्याच्या काय मर्यादा आहेत, त्याच्याबद्दलची पण माहिती या ठिकाणी आपण करून घेऊयात. पॉज करून लिहून घ्या. हां, आता या मेथडच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा या ठिकाणी आपण पहिल्यांदा शिकूयात. पहिली मर्यादा अशी आहे की याच्यामध्ये टर्शरी अल्किल हलाईड घेता येत नाही. टर्शरी अल्किल हलाईड घेता येत नाही म्हणजे अल्किल हलाईड जो आहे टर्शरी प्रकारचा, टर्शरी अल्किल हलाईड डू नॉट गिव्ह दिस रिॲक्शन, डू नॉट गिव्ह दिस रिॲक्शन. ऐका, नीट ऐका बरं का मी काय सांगलं मग. हां, आता तुम्ही प्रायमरी घेऊ शकता अल्किल हलाईड, सेकंडरी घेऊ शकता अल्किल हलाईड, परंतु या ठिकाणी टर्शरी अल्किल हलाईड हा रिॲक्शन देऊ शकत नाही किंवा देत नाही. असो, एक कन्सेप्ट कळाला. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तुम्ही काय केलं बघा, हिथं CH3Cl घेतलं, हिथं बी CH3Cl घेतलं, म्हणजे दोन्ही सेम घेतलं. हिथं CH3CH2 घेतलं, हिथं पण CH3CH2 घेतलं, म्हणजे सेम घेतलं. हिथं CH3CH3 घेतलं, हिथं पण CH3CH3 घेतलं, सेम घेतलं. हे उदाहरणं आपण जे घेतले, ह्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, प्रत्येक उदाहरणामध्ये जो अल्किल ग्रुप आहे तो कसा आहे, सेम आहे. म्हणून एक वाक्य लक्षात घ्या, वुड्स रिॲक्शन मध्ये आपण दोन अल्किल हलाईड घेतो, हे दोन्ही बी सारखेच घेतले पाहिजे. समजा हे दोन्ही वेगळे जर घेतले, कळलं का, या वुड्स रिॲक्शन मध्ये असलेले अल्किल हलाईड जर आपण डिफरंट घेतले, वेगळे घेतले, तर काय होतं, एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. वी गेट ए मिक्सचर ऑफ डिफरंट प्रोडक्ट, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सेपरेट देम. आणि मग त्यांना वेगळं करणं अवघड, मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणून लक्षात घ्या, या तुमच्या अल्किल हलाईडमध्ये, कळलं का, या तुमच्या वुड्स रिॲक्शन मध्ये जे अल्किल हलाईड आपण घेणार आहोत ते कसे घेतले पाहिजेत, सेम घेतले पाहिजेत. वेगळे जर घेतले तर काय भानगड होते, एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. कसे तयार होतात ते आपण बघू. ठीक आहे, पहा. समजा आपण घेतला RX, ह्याची अभिक्रिया केली सोडियम मेटल सोबत, आणि पुन्हा घेतलं एक वेगळं. एक मिनिट, हे RX झालं प्लस 2Na प्लस अजून एक घेऊ आपण R-X म्हणूया. काय म्हणून आपण R-X इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय. समजा आपण हे अल्किल हलाईड हे वेगळं घेतलं, हे तर R म्हणलं, इथं R- म्हणलं, म्हणजे वेगळे आहेत. वेगळे आहेत हे दाखवण्यासाठी मी लिहिलं वरी R- म्हणून. इथं लिहिलं R, इथं R-, नॉट कोरडॅश, R- आहे. मग काय होतं, एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. तुम्हाला माहिती आहे आपण रिॲक्शन करतो, मग रिॲक्शन करत असताना अल्किल हलाईडची संख्या अनेक असेल. मग पहिला प्रोडक्ट काय होते, एक अल्किल हलाईड त्याच अल्किल हलाईड सोबत कंबाईन होतो, आणि मग पहिला प्रोडक्ट येतो R. पहिला प्रोडक्ट RX, हा RX सोबतच कंबाईन झाला. तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी असलेल्या RX ची संख्या असंख्य असते, R' ची संख्या असंख्य असते. मग पहिली शक्यता कोणती, RX हा RX सोबतच कंबाईन होतो आणि तयार होतो RR. पहिला प्रोडक्ट. दुसरा बघा, एक R'-X दुसऱ्या R'-X सोबतच कंबाईन होतो, आणि दुसरा येतो प्रोडक्ट R'. दुसरा प्रोडक्ट. तिसरा प्रोडक्ट काय येतो, हा R ह्या R' सोबत कंबाईन होतो, म्हणजेच R'. तीन अल्किल आहेत पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, हे लक्षात घ्या. हे काय घेतलं आपण, अल्किल हलाईड, आणि तयार काय झालं, हायर अल्किल, पण वेगवेगळ्या प्रकारचे. झालं, संपलं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जर वेगवेगळे अल्किल हलाईड घेतलात तर त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. पहिला प्रोडक्ट, दुसरा प्रोडक्ट, तिसरा प्रोडक्ट. मग काही लोकांना कळत नाही हे तीन कसं आले, कुठले आले तीन, हे तीन कुठले आले. आता सांगतो, पहा. समजा हा एक RX आहे,
हा दुसरा आर डॅश एक्स आहे. असे अनेक असतील. आर एक्स, आर एक्स, हां, आर डॅश एक्स, आर एक्स, आर डॅश एक्स, हां, आर एक्स आहे का, आर एक्स, हां, आर डॅश एक्स, हां, आर डॅश एक्स, हां, असे अनेक असतील. असे अनेक असतील ना, मग तिथं 3 शक्यता आहेत. समजा हा आर एक्स दुसऱ्या आर एक्स सोबत कंबाईन झाला, मग हे आर आर तयार झालं का. एक शक्यता कोण बी कोणासोबत तिथे ऐकू शकते ना. मग पहिली शक्यता आर आर सोबत कंबाईन झाला. दुसरी शक्यता आर डॅश सोबत. मग कुठला बी तुम्ही घ्या. हो का, इथं आर डॅश, इथं आर डॅश, हो का, हे दोन्ही कंबाईन झाले. आर डॅश कंबाईन विथ आर डॅश, हो का, आर डॅश आलं. तिसरी शक्यता काय, आर डॅश कंबाईन्स विथ आर एक्स, हो का, तिसरी शक्यता, हो का. पहिला प्रोडक्ट, दुसरा प्रोडक्ट, तिसरा प्रोडक्ट. समजलं का. अशा प्रकारचे 3 प्रोडक्ट तयार होऊ शकतात. असे अनेक मॉलिक्युल्स असतील. हे तर एक घेतलंय आपण, पण असे असंख्य असतील. इथं एक घेतलंय पण असे पण असंख्य असतील. मग कोणी बी कोणासोबत रिॲक्ट होऊ शकतो ना. मग अशा 3 शक्यता. शक्यता नंबर 1, शक्यता नंबर 2, शक्यता नंबर 3. 1, 2, 3 अशा 3 पॉसिबिलिटी. संपलं. म्हणून आपण ओट्स रिॲक्शन मध्ये जेव्हा वेगवेगळे अल्किल हलाइड घेतो तेव्हा त्या ठिकाणी तयार होणाऱ्या प्रोडक्टची संख्या ही एकापेक्षा जास्त असते. आणि त्या ठिकाणी अल्केनचं मिक्सचर तयार होतं. मिक्सचर. इफ alkyl groups are different, then we get the mixture of alkenes, and it is very difficult to separate them. Therefore, this method is not suitable if we select different alkyl halide to react with the sodium metal in the presence of dry ether as a solvent. अरे कळलं का नाही कळलं. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. आता पहा, ह्याचं उदाहरण घेतो मी इथं. तुम्ही सांगा तुम्हाला काय काय प्रोडक्ट तयार झाले. इमॅजिन करायचं आपण इमॅजिन करून प्रोडक्ट लिहायचं. काय करायचं, इमॅजिन करायचं आणि प्रोडक्ट लिहायचं, हो का. समजा मी इथे घेतलं CH3Cl प्लस घेतलं 2Ne आणि प्लस काय घेतलं मी इथं CH3 हां CH2Cl. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय. नंबर 1, हे वेगळं हे वेगळं आहे. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात, कारण या अभिक्रियेमध्ये घेतलेले अल्किल हलाइड कसे आहेत, डिफरंट आहेत. मग आता पहिली शक्यता CH3Cl हा CH3Cl सोबत कंबाईन होईल. मग तुम्ही म्हणता कुठे आहे दुसरीकडे. आणि अशा असतील, इमॅजिन करा, अशा असतील ना तिथं एकच आहे का, असंख्य असतील ना. मग तिथला एक CH3Cl दुसऱ्या CH3Cl सोबत कंबाईन होईल आणि पहिला प्रोडक्ट येईल काय, CH3 म्हणजे CH3 सोबत कंबाईन. शक्यता नंबर 2, एक CH3CH2 दुसऱ्या CH3CH2 सोबत कंबाईन होईल. म्हणजे कसं येईल, CH3CH2 एकाचा, पुन्हा दुसऱ्याचा आपण CH3CH2. प्रोडक्ट नंबर 2. तिसरी शक्यता हा ह्याच्यासोबत, म्हणजे कसं येईल, प्लस CH3CH2 CH3, हो का. म्हणून आपण जेव्हा अल्किल हलाइड भिन्न घेतो, डिफरंट घेतो, त्यावेळेस एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात. संपलं. ह्याचं नाव आहे मिथिल क्लोराईड, त्याचं नाव इथिल क्लोराईड आहे, ह्याचं नाव आहे इथेन, ह्याचं नाव आहे ब्युटेन, ह्याचं नाव आहे प्रोपेन. 3 अल्किन तयार झाले. संपलं. म्हणजे वेगळं घेतल्यानंतर काय होतं ते पण आपल्या समोर थोडक्यात लिहिलं. एक उदाहरण घेतलं, अजून एक उदाहरण करून दाखवतो. समजलं का. आणि एक लक्षात घ्या, आपण जेव्हा अभिक्रिया करतो पॉज करून करा, स्वतः करायचं आणि पुन्हा बघायचं नंतर, म्हणजे आपलं उत्तर येतं का बघायचं. समोर वही ठेवायचं, पेन ठेवायचं, करत लिहवत करायचं, जणू आपल्या समोर तास आहे असं समजून करा, म्हणजे लक्षात येईल. नसताना मग बोर होते आपल्याला. अजून एक एक्झाम्पल घेऊ आणि इथं आपण थांबू. ओके, पहा, हिथंच घेतो खाली. हे पहा, CH3 CH2Cl प्लस 2Ne प्लस CH3CH2 CH2Cl इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. वेगळे घ्यायचं, कोणती बी 2 वेगळे घ्यायचं. पहिला प्रोडक्ट हा ह्याच्यासोबतच, इथं 2 आहेत, अजून 2, 4चा होईल. म्हणजे काय, पहिला CH3 CH2 CH2 CH3 पहिला, हा ह्याच्यासोबतच.
म्हणजे CH3 CH2 CH2, पुन्हा एकदा घेतले वाचत CH2 CH2 CH3, आणि तिसरा हा ह्याच्यासोबत म्हणजे प्लस CH3 CH2 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 आणि CH3. जा संपलं. आता हे Cl2 NA घेऊन जाते, उलट लिहायची गरज नाही, आपल्याला कळते, सांगायची गरज नाही, तुम्ही समजून घ्या. ओके, हा भाग कळाला आपल्याला. आणि मग अशा प्रकारचे 3 प्रोडक्ट, ह्याचं नाव आहे इथिल क्लोराईड आणि ह्याचं नाव आहे ब्युटेन, ह्याचं नाव आहे काय हेक्झेन आणि ह्याचं नाव आहे पेंटेन. अशा एन पेंटेन एन हेक्झेन नाव द्या. झालं. अशा प्रकारची रिॲक्शन पूर्ण झाली. आणि या ठिकाणी आज आपण पूर्ण केली एक छोटीशी रिॲक्शन, ओट्स रिॲक्शन. अल्किल हलाईडची अभिक्रिया आपण जर मॅग्नेशियम मेटल सोबत केलं तर अल्किल मॅग्नेशियम हलाईड म्हणजेच ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होतो. तर अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केल्यास हायर अल्केन तयार होतो, ज्याला आपण म्हणतो ओट्स रिॲक्शन. 2 भाग संपले. अल्किल हलाईडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत तयार होतो, अल्किल मॅग्नेशियम हलाईड म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. अल्किल हलाईडची अभिक्रिया आपण केली सोडियम मेटल सोबत तयार होतो हायर अल्केन, त्याला म्हणतात ओट्स रिॲक्शन. अल्किल हलाईडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत केल्यास तयार होतो अल्किल मॅग्नेशियम हलाईड म्हणजेच ग्रिग्नार्ड्स रिएजंट. तर अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केल्यास तयार होतो हायर अल्केन, त्याला म्हणतात ओट्स रिॲक्शन. धन्यवाद.